24 तास रस्त्यावर. कधी करीमने जातीवाद केलेला कोणी बघितला? एवढा नम्र माणूस कोणी बघितला? एवढं झुकणारा माणूस कोणी बघितला? सगळ्याच्या सुखादुखामध्ये येणारा उमेदवार. अशा पद्धतीचे आम्ही शरदच्या नेतृत्वात 20 शिलेदार. बाजूला छत्रपती आहे. छत्रपतीचाही स्वभाव तुम्हाला माहिती. केशवराव तर आपली गाय असल्यामुळेच आहे. एवढा सगळा वारसा असताना वडील 11 वर्ष कंधारचे, म्हणजे 2 तालुके एक असताना सभापती, लोह्याचे सभापती, नगराध्यक्ष. कधी केशवरावने एक शब्द कोणाला बोललेला ऐकलं म्हणते? पण कामाच्या बाबतीत कधीच मागे नाही. कामाच्यासाठी सदैव पुढे असणारे हे सगळे उमेदवार आम्ही आपल्या सेवेसाठी दिले. माझी विनंती राहणार आहे, शरदनी अतिशय भावनिक भाषण, खाली बसलेल्याच्या म्हणजे आमच्या डोळ्यात पाणी येईल ही भावना त्यांनी व्यक्त केली. शेवटी आपली संस्कृती काय, तो तर चुकलाच नाही. चुकला असेल तरी त्याला माफ करणं ही आपली संस्कृती आहे. मला काय कमी त्रास दिला नाही तरी जवळ धरलं. का जवळ धरलं? की या शहराला अशा माणसाची आवश्यकता आहे. रस्त्यावर राहणारा माणूस आहे, सुखादुखात येणारा माणूस आहे. आणि शरद बोलताना म्हणाले की माझ्याबद्दल दादागिरी करते म्हणून काही लोक अफवा करायचे. शरद, काही ठिकाणी दादागिरी करावं लागते. वाईट प्रवृत्तीचे माणसं आपल्या शहरात येत असतील तर त्याला थांबवायसाठी दादागिरीच लागते. केशवराव सारख्या साधू माणसानं हे जमत नाही. आणि पुन्हा मदतीला हरिभाऊ. म्हणजे चांगल्या कामासाठी काही करावं लागलं तर ते देखील करण्याची तयारी असली पाहिजे. अतिशय नम्रपणाने त्यांनी सांगितलं की मी लोकांच्या सेवेत काम करतो. मधल्या काळात काय झालं, ज्याला घरकुल मिळालं त्याचे पैसे टाकायचे, कोणी 10,000 घे, कोणी 15,000 घे. गुंठेवारी ज्यांनी केली, तुमच्या घरी जाऊन पावत्या पुन्हा बघा, सगळ्या पावत्या बोगस. एकाही पावतीवर नगरपालिकेच्या शिवोची सही नाही. एकाही पावतीवर नगरपालिकेच्या अधीक्षकाची सही नाही. मी चौकशी लावली. 1,43,00,000 भ्रष्टाचार कागदावर निष्पन्न झाला. आता ज्याने गुंठेवारीला पैसे भरले त्यांचे काय हाल झाले? या माणसाची एवढा भ्रष्टाचार करून एवढ्या लोकांना फसवून हिंमत कशी होते उभा टाकायची, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. माणसं मिळत नाहीत म्हणून घरातले 6-6, 7-7 उमेदवार आहेत. अरे तुम्ही घरातले दोघं होतात तर एवढा भ्रष्टाचार केला. आता तुमच्या डोक्यात काय, नगरपालिका ऐकायचंय का बैनामा करून द्यायचे? मी जेव्हा नगरपालिकेला हे सगळे फॉर्म भरले, आमच्या 21 उमेदवाराला घेऊन बघ सांगितलं की तुम्ही निवडून येणार आहात, लोक तुम्हाला स्वीकारतील, लोक तुम्हाला आशीर्वाद देतील, पण 5 वर्षात सर्वसामान्य नागरिकाचा सन्मान तुमच्या हातून झाला पाहिजे. घरकुलामध्ये 1 रुपया कोणी खाता कामा नये ही भूमिका घेतली. 4 तारखेला जेव्हा शरद पवार नगराध्यक्ष म्हणून खुर्चीवर बसतील
5 तारखेला सगळ्याचे घरकुलाचे पैसे तुमच्या खात्यामध्ये पडतील, 1 रुपया जमा. त्याचा जमीनदार मी आहे. आणखी काही लोकांना, कारण कुटुंब वाढलंय, एका भावाचे 2 भाऊ झाले, 4 लेकरं झाले, घरात जागा नाही. माझी तयारी आहे की शासनाची जिथं जमीन उपलब्ध असेल ती जमीन ताब्यात घेऊन त्या लाभार्थ्याला जागा देऊन घर बांधून द्यायची भूमिका आमची राहणार आहे. मागतील तेवढे घर कोण देणार आहे? आमदार मी आहे ना, सरकारमध्ये मी आहे. लागतील तेवढे घर उपलब्ध करून देऊ. लाडक्या बहिणीचे पैसे आपल्याला पडतात. परवा आजी दादा पवार साहेबांचं भाषण आपण ऐकलं असेल, नसेल तर कोणाजवळ क्लिप असेल तर पाठवून द्या. ते म्हणाले मी जिवंत असेपर्यंत, मी म्हणजे मी नाही, अजित पवार, मी जिवंत असेपर्यंत लाडक्या बहिणीचे पैसे कोणी बंद करू शकत नाही. प्रताप पाटील आमदार असतात तरी बंद करू शकत नाही. सरकारची योजना आहे. आणि ज्या माऊलीला लाडक्या बहिणीचे पैसे मिळत नाहीत त्या सगळ्या योजना द्यायचे अधिकार माझ्याकडे. त्याचा अध्यक्ष मी आहे. मग त्यांच्या समोरच्या हातात काय? लाडक्या बहिणीचे पैसे द्यायचे नाही, बंदही करायचं नाही, ज्यांच्या लाडक्या बहिणी समावेश होत नाही त्यालाही मदत करायचं नाही. आणि आपण घरकुल शासनाने मंजूर करून दिले तर पैसे खायचं. ही जी प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीला आपल्याला दूर करायचे आहे. खूप बोलण्यासारखं आहे, वेळेचं बंधन आहे. इथं आल्याच्या नंतर श्री संत भगवान बाबाच्या स्मारकाचे आपलं सांस्कृतिक सभागृहाच्या संदर्भातली मागणी केली. आपण कंधारला विचारा, कंधारला जे गडाचं काम चालू आहे डॉक्टर दिनकरराव दयाभाईच्या नेतृत्वामध्ये प्रताप पाटील चिखलीकरांनी 50 लाख रुपयाचा निधी त्या गडासाठी दिलाय. लाभ नाही. आमच्या अनुसारताई केंद्रीय असताना 64 लाख रुपयाचा रस्ता करून दिलाय. आम्ही जात पात धर्म बाळगणारे माणसं नाही. आमच्यासाठी जो काम करतो त्याच्यासाठी काम आम्ही करणारे माणसं आहे. गेल्या अनेक दिवसापासून शादी खाण्याचा प्रश्न आहे, जागा मिळत नव्हती. आता आम्ही हळदवला जागा घेतली, शासनाकडून ती करून घ्यायची आहे आणि तिथं 2 कोटी रुपयाचा शादीखाना आपल्याला उभा करायचा. पैसे 4 वर्षापासून पडून आहे. मी तुम्हाला अतिशय नम्रपणानं सांगणार, विश्वास ठेवा, एकतर्फी मतदान करा. मी जे जे इथं बोलायला लागलो ते करण्याची जबाबदारी देखील माझ्यावर आहे, दुसऱ्यावर ढकलणार नाही. भगवान बाबा सभागृहाला लागेल तेवढा निधी. आता मी हे 10 लाख 15 लाख द्यायचा धंदा बंद केला. 10 लाख 15 लाखामध्ये काहीच होत नाही. अर्ध इकडं उघडं आणि अर्ध तिकडं उघडं. जेवढी जागा मिळेल त्या पद्धतीचं सभागृह आणि त्याला जेवढा निधी लागेल तेवढा. मी बोलायला आहे का नाही? हे फक्त प्रताप पाटील चिखलीकर देऊ शकतो. गोरोबा काकाचं मंदिर असेल, माझ्या मंदिराचं सभागृह असेल, मी भोईवाड्यामधल्या सभागृहाचं तर अगोदर त्या दिवशी बोललो. त्याच्यामुळं ही सगळी कामं आपल्याला करायची. स्वच्छ सुंदर लोहा शहर ही संकल्पना आपल्याला राबवायची. प्रत्येकाच्या घरामध्ये नळाद्वारे शुद्ध पाणी आलं पाहिजे ही भूमिका घ्यायची आहे. आणि मी खासदार असताना याच्यासाठी 75 कोटी रुपये मंजूर केलेले आहे हे तुम्हाला या निमित्ताने सांगणार. आज या शहरामध्ये अंडरग्राउंड ड्रेनेज झालं पाहिजे.
अंडरग्राऊंड पाईपलाईन झाली पाहिजे. घाणीचं साम्राज्य दिसता कामा नाही. याच्यासाठी 650 कोटी रुपयाचा प्रस्ताव 6 महिन्याच्या पूर्वी अजितदादा पवार साहेबांकडे गेला आणि दादाने आदेश दिले की याचा सर्वे करून माझ्याकडे प्रस्ताव सादर करा. हे जर प्रस्ताव मंजूर झाला तर मराठवाड्यातली पहिली नगरपालिका लोहारा येईल जिथं ड्रेनेजचं काम झालं. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक, बौद्ध विहार, जगज्योती महात्मा बसवेश्वराचं स्मारक, तिकडून येताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुतळा बसल्याच्या नंतर 2 कोटी रुपयाचा निधी. त्याच धर्तीवर जगज्योती महात्मा बसवेश्वराच्या पुतळ्याचं शिवशोभीकरण करायची भूमिका प्रताप पाटील चिखलीकर. त्याच धर्तीवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक उभं करायची भूमिका. त्याच धर्तीवर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेचं स्मारक देखील या लोह्यामध्ये उभा करण्याची भूमिका. आणि हे सगळं करताना द्रष्ट लागावं अशी नांदेड जिल्ह्यातील लोकांनी येऊन पाहावे अशा पद्धतीचे स्मारक आम्ही निश्चितपणे बघतो. माझी खात्री आहे की आपण घरी जाऊन विचार करा. घड्याळीच्या शिवाय कोणालाही मतदान देणार नाही मला खात्री पटलेली आहे. माझ्या बघण्यामध्ये लोह्यामध्ये पहिल्यांदा एवढी शांतता आहे. शरद पवारच्या पक्षाच्या अध्यक्षाचं नाव घ्यायचं राहिलं ना, आता जास्त पवार झाल्यामुळे थोडं. आणि हे जर चित्र बघितलं आणि शरद आता जसं भाषण झालं, आता जसं तुम्ही हात जोडला तसं 5 वर्ष हात जोडून राहा. ते तर आशीर्वाद देणार यांचं ठरलंय की तुम्हाला आशीर्वाद द्यायचा. आणि मला खात्री आहे की शरद आणि शरदच्या नेतृत्वाची सगळी टीम लोकांच्यासाठी काम करेल. अनेक मुद्द्यावर मला आणखी बोलायचं होतं कारण एवढा जनसमुदाय, एवढे सगळे हसरे चेहरे बघितल्यावर माणसाला बोला वाटते. कारण जिथं मिळते तिथं बरोबर आहे. आता मला एक सांगा, तुम्ही ज्या ज्या प्रभागात राहता तिथं सगळ्यांनी 3 वेळेस बटन दाबायचे. ते घड्याळ कोण कोण 3 वेळेस बटन दाबणार आहे घड्याळीचं हात वर करायचं. हात खुजा झाला तर 2, खाली झाला तर 1 आणि वरी झाला तर 3. आणि बाहेर गावच्या माणसाला हात वरी करू नका ज्याला मताचा अधिकार नाही. गावातल्यानेच करा. मी तुमचा भाऊ, तुमचा मुलगा म्हणून तुमच्या पाठीशी आहे. आपण मलाही आशीर्वाद द्यावे, शरदलाही आशीर्वाद द्यावे, आमच्या सगळ्या नगरसेवकाच्या उमेदवारांना आशीर्वाद द्यावे एवढी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आभार प्रदर्शन विनंती करतो. दत्ता भाऊ शेटे यांना विनंती आभार.